तर तुम्ही कधी ह्या आंबाडीची भाजी केली आहे का? भाजी किंवा चटणी किंवा लोणचं. तर याचं लोणचं पण खूपच छान होतंय. तर मी ना याची चटणी बनवलेली आहे. चटणी तर खूपच टेस्टी लागते आणि टिकते सुद्धा, ती लवकर खराब नाही होत. तर इथे मी त्यासाठी आता स्वच्छ करून कट करून घेतलेले आहे. आबडधोबड अशी कट करायची आहे, कारण की आपल्याला त्याला मिक्सरच्या भांड्यातून जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे, पाणी न टाकता. तर हे बघा, अशा पद्धतीने त्याचं क्रश तयार झालं पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने. तर आता इथे मी पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल थोडं जास्तीचंच आपल्याला टाकायचं आहे आणि भरपूर अशी मोहरी त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि इथे मी टाकलेलं आहे लाल मिरची आणि लसणाचं जाडसर असं कूट तयार करून घेतलं होतं, ते टाकलंय मी आणि त्याला छान फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर आंबाडी जी आहे ते आपण तयार करून ठेवली होती, त्याचा क्रश ते टाकून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये मीठ सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि छान त्याला आपण 1-5 मिनिटं परतवून घ्यायचं आहे, जोपर्यंत त्यातलं पाणी जे आहे ते पूर्ण कमी होत नाही तोपर्यंत. म्हणजे एक साधारण 5 मिनिटं तरी लागतातच त्याला. आणि मस्तपैकी अशी ही आंबाडीची चटणी तयार होते. खूपच टेस्टी लागते. भाकरीसोबत किंवा पोळीसोबत तुम्ही आरामात ही चटणीसोबतच फक्त खाऊ शकता. तुम्हाला भाजीची अजिबात गरज पडणार नाही, अशी टेस्टी लागते. तर एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हे बघा, खूपच मस्त अशी ही आंबाडीची चटणी तयार आहे. आणि हो, याचं लोणचं सुद्धा खूप छान होते. मी याची लोणचाची रेसिपी जी आहे ती सुद्धा शेअर केलेली आहे तुमच्यासोबत. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.